नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या परत एकदा जनरल नॉलेज मार्क यूट्यूब चॅनलवर, जिथे फक्त एकच ध्येय आहे, शिकत राहणं. मित्रांनो, ऑलरेडी हम पहिल्या भागात आपण 30 जी-केचे प्रश्न पाहिले आहेत. हे प्रश्न तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहेत मित्रांनो. कारण हे प्रश्न तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती अशा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणार आहेत. या भाग दुसऱ्यामध्ये आपण अजून 30 प्रश्न पाहणार आहोत, जे की तुम्हाला अत्यंत गरजेचे आणि फायदेशीर ठरणार आहेत. तर मित्रांनो, चला सुरू करूया अजून एकदा या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, ओढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग आहे, यालाच कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मित्रांनो, आपल्याला काय विचारलेलं आहे, की औंढा नागनाथ हे एक ज्योतिर्लिंग आहे. यालाच कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे, ते आहे दारुकावन. दारुकावन यालाच औंढा नागनाथ हे एक ज्योतिर्लिंग आहे, असे संबोधले आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, आधुनिक मराठीचे जनक कोण आहेत? आधुनिक मराठीचे जनक जे आहेत मित्रांनो, ते कोण आहेत? ते आहेत विष्णू शास्त्री चिपळूणकर. यांना आधुनिक मराठीचे जनक असे म्हटलेले आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3, मूग गिळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? अनेक वाक्यप्रचार आहेत मित्रांनो, त्यामध्ये मूग गिळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर काही उत्तर न देता मुकाट्याने स्वस्थ बसणे, या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे. मूग गिळणे म्हणजे काय? काही उत्तर न देता मुकाट्याने स्वस्थ बसणे. त्याचा अर्थ असा होतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. 21 जून व 22 डिसेंबर या दिवसांना टिंब-टिंब या नावाने संबोधले जाते. तर मित्रांनो, काय संबोधले जाते? संपात दिन. या 21 जून व 22 डिसेंबर या दिवसांना संपात दिन असे संबोधले जाते. ठीक आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? काय विचारलेला प्रश्न आपल्याला? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता असा आहे प्रादेशिक विभाग जो पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे, ते आहे पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्र हा प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तर मित्रांनो, प्रश्न काय विचारला आहे, की तापी नदी जी आहे, ती कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे, ते आहे नंदुरबार. नंदुरबार या जिल्ह्यातून गुजरातमध्ये तापी नदीचा प्रवेश होतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 आहे, सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे? मित्रांनो, आपल्याला हा प्रश्न काय विचारलेला आहे? फक्त महाराष्ट्रातील लांबी विचारलेली आहे. खूप जण काय करतात पता आहे, जी सह्याद्री पर्वताची एकदम परफेक्ट लांबी आहे ना, किलोमीटर, तीच लिहितात. पण आपल्याला फक्त आणि फक्त महाराष्ट्रातली विचारली. तरी महाराष्ट्रातील किती लांबी आहे सह्याद्री पर्वताची? ती आहे 440 किलोमीटर. ठीक आहे. सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. अस्तंबा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? अस्तंबा जे शिखर आहे ते महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? ते आहे नंदुरबार जिल्ह्यात. ठीक आहे. अस्तंबा शिखर हे महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा आहे? आणि हा प्रश्न ना, मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक परीक्षेला हा विचारलेला जातोच जातो. म्हणजे काय, की कधी-कधी लातूर जिल्ह्याला विचारते, कधी-कधी सोलापूर, कधी-कधी दुसरा नागपूर जिल्हा आहे. अशा जिल्ह्यांना महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा आहे, असा प्रत्येक वेळेस प्रश्न असतो. त्यामुळे हे प्रश्न ना खूप महत्त्वाचे आहे. या प्रश्नांना स्टार करून जरूर ठेवा. ठीक आहे. तर मित्रांनो, लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा आहे? ती आहे 4 जिल्ह्यांची सीमा. ठीक आहे. हे तुम्हाला माहीत पाहिजे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. भारताचे पहिले सरन्यायाधीश टिंब-टिंब होते. तर मित्रांनो, भारताचे जे पहिले सरन्यायाधीश होते ते कोण होते? ते होते न्या. एच. जे. कानिया. हे होते भारताचे पहिले सरन्यायाधीश. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्राच्या उत्तरेस टिंब-टिंब पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस टिंब-टिंब टेकड्या आहेत. ह्या उत्तरेस आपल्याला कुठल्या पर्वतरांगा आहेत आणि पूर्वेस कुठल्या टेकड्या आहेत, हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे महाराष्ट्राचा. ठीक आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, महाराष्ट्राच्या ज्या उत्तरेस आहे ना, ते आहे सातपुडा पर्वतरांगा आणि त्यांच्या पूर्वेस आहेत गाविळगड टेकड्या. हे तुम्हाला माहिती पाहिजे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? पुणे विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता हा विचारलेला आहे, तर तो आहे जुन्नर. ठीक आहे. या प्रश्नाचं हे योग्य उत्तर. पर्याय क्रमांक ए.
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रातील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा टिंबटिंब आहे. हा प्रश्न सर्वांना माहीत पाहिजे आणि माहीतही असेल. ठीक आहे. तर महाराष्ट्रातील गहू उत्पादनासाठी एकच जिल्हा प्रसिद्ध आहे. तो कोणता आहे मित्रांनो? तो आहे अहमदनगर. ठीक आहे. ज्यालाच आता अहिल्यानगर असेही नाव पडलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. कोणत्या जिल्ह्याची सीमा तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? तर तेलंगणा राज्याची सीमेशी कुठल्या जिल्ह्याची सीमा जी आहे तेलंगणा राज्याची सीमेशी कमीत कमी लागून आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते आहे यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्याची सीमा तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. सिंहाच्या संख्येनुसार जगात भारताचा क्रमांक कितवा आहे? मतलब म्हणजे काय, की सिंहाचे भारतात किती सिंह आहेत याचा त्यात भारताचा कितवा क्रमांक आलेला आहे? तर मित्रांनो तो आहे 6वा. ठीक आहे. तर भारताचा कितवा नंबर आहे? 6वा नंबर आहे सिंहांच्या संख्येनुसार. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत? तर मित्रांनो प्रश्न काय विचारलेला आहे, की असा कोणता जिल्हा आहे ज्याच्यामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नांदेड आणि यवतमाळ. हे 2 असे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. दक्षिणी पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापला आहे? दक्षिण पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापला आहे मित्रांनो? किती भाग? ते आहे 86%. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक डी, 86%. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण हे कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? नंदुरबार या ठिकाणी आहे. ठीक आहे. नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. मित्रांनो अजूनही तुम्ही या व्हिडिओला लाईक नाही केला तर प्लीज एक लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ जरूर शेअर करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. पारुल चौधरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आता पारुल चौधरी हा एक कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो? ते आहे ॲथलेटिक्स. ठीक आहे. ॲथलेटिक्स संबंधी पारुल चौधरी हा खेळाशी संबंधित आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही? आपल्याला प्रश्न विचारलाय की हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही? असा जिल्हा कोणता आहे ते आपल्याला ओळखायला सांगितले. ठीक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बीड. ठीक आहे. बीड या हिंगोली जिल्ह्याला बीड जिल्ह्याची सीमा बिलकुलही नाहीये. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने सुरू केलेल्या कापसाच्या ब्रँडचे नाव काय आहे? आपल्याला ब्रँडचं नाव सांगायचंय. तर ब्रँडचं नाव काय आहे मित्रांनो? कस्तुरी कॉटन भारत या ब्रँडचं नाव आहे जे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने सुरू केले आहे. ठीक आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी, कस्तुरी कॉटन भारत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे? ठीक आहे. धरमतरची खाडी जी आहे कोणत्या नदीच्या मुखात आहे मित्रांनो? ती आहे अंबा या नदीच्या मुखात. ठीक आहे. धरमतरची खाडी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? अकोला जो जिल्हा आहे त्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे मित्रांनो? तो आहे वाशिम जिल्हा. ठीक आहे. तर अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस हा वाशिम जिल्हा आहे. ठीक आहे. या जिल्ह्यांचे प्रश्न ना प्रत्येक स्पर्धा परीक्षेत तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 24 नंबर. अलीकडेच कोणत्या देशाने भारतीयांसाठी व्हिसामुक्त प्रवेशाची घोषणा केलेली आहे? असा कोणता देश आहे मित्रांनो? तो आहे श्रीलंका. श्रीलंका या देशाने भारतीयांसाठी व्हिसामुक्त प्रवेशाची घोषणा केलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 25 नंबर. भारतातील अपिलाचे अंतिम न्यायालय टिंबटिंब आहे. भारतातील अपिलाचे अंतिम न्यायालय हे कुठे आहे? कोणते आहे? सर्वोच्च न्यायालय. ठीक आहे. त्याला सर्वोच्च न्यायालय असे म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. LAYS म्हणजेच लेज या कंपनीने कोणत्या खेळाडूला ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केलेले आहे? लेज म्हणजे तुम्हाला माहीतच असेल ते चिप्स आहे. ठीक आहे. त्याला कोणत्या खेळाडूला ब्रँड अँबॅसेडर घोषित केलेलं आहे? ते आहे महेंद्रसिंग धोनी. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील टिंबटिंब हे सर्वात उंच शिखर आहे. आपल्याला काय विचारले? महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील
काय विचारलेले? सातपुडा पर्वत रांगेतील. आपण आपल्या डायरेक्ट महाराष्ट्रातलं नाही विचारलं, ठीक आहे. तर ते कोणचं आहे मित्रांनो? ते आहे अस्तंबा. ठीक आहे. सातपुडा पर्वत रांगेतील अस्तंबा हे सर्वात उंच शिखर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर मित्रांनो जोगेश्वरी जी लेणी आहे, ती आहे मुंबई उपनगर या जिल्ह्यात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मनुदेवी हा धबधबा स्थित आहे? ठीक आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे जळगाव. जळगाव या जिल्ह्यात मनुदेवी हा धबधबा स्थित आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. सोनमर्ग, गुलमर्ग ही थंड हवेची ठिकाणे टिंब-टिंब या राज्यात आहेत. तर मित्रांनो सोनमर्ग आणि हे गुलमर्ग ही थंड हवेची ठिकाणे आहेत. ती कोणत्या राज्यात आहेत? ते आहेत जम्मू आणि काश्मीरमध्ये. या प्रश्नाचं हे योग्य उत्तर. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच संपलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा जरूर शेअर करा. हा आहे भाग 2. असे खूप भाग येणार आहेत आणि परत एकदा सांगतो हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. हे प्रश्न जर तुम्ही वाचून गेलात, बघून गेलात, पाहून गेलात, तर तुम्हाला खूप आणि खूप फायदा भेटणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.